शिवसेना पक्ष आणि चिन्हासोबत आमदार अपात्रतेवर आजही सुनावणी होणार। ठाकरेंचे वकील आणि देवदत्त कामत करणार युक्तिवाद। आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता। दादांच्या निधनामुळे बारामती पोरकी। पवार कुटुंबाला नागरिकांचं पत्र। बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर पवार कुटुंबियांकडे नागरिकांची कैफियत। गुन्हेगारी नगर परिषद कारभारावर बारामतीकरांचं पवार कुटुंबाला साकडं। मुंबईमध्ये अँटी नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई। वांद्रे स्थानकाबाहेर 10 किलोपेक्षा अधिक चरस जप्त। 10 कोटी 1 लाख रुपयांच्या चरससह बिहारहून आलेल्या आरोपीला अटक। मुंबईमधल्या 6 हॉटेल आणि क्लबचे परवाने निलंबित। एफडीएकडून अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई। खार, विलेपार्ले, मरोळ आणि चेंबूरमधील आस्थापनांवरही कारवाई। मराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर नियमांच्या अंमलबजावणीसाठी आज निर्णय होण्याची शक्यता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेणार वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक। कारवाईची रूपरेषा बैठकीत ठरणार। मुंबईसह कोकणातील लाखो मतदार एसआयआर प्रक्रियेतून बेपत्ता। मुंबई शहर उपनगरामध्ये 36 लाखांवर मतदारांचा पत्ता नाही। ठाण्यामध्ये 28 लाख। पालघरमध्ये 6 लाख मतदार गायब। मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार। 25 किलोमीटरच्या मेट्रो 13ला मंजुरी। 17,725 कोटींच्या प्रकल्पामध्ये 16 स्थानकं आणि भुयारी मार्गाचाही समावेश। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक। सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। काही महत्त्वाच्या कामांना बैठकीमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता। बीडमध्ये बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज। सीझर नंतर पोटात राहिले हातमोजे, कागदी रुमाल। शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांमध्ये बकऱ्या आणण्यास मनाई। बकऱ्या आणल्यास 25,000 रुपयांचा दंड। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये ठराव मंजूर। राज्यामध्ये 21 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार। कोकण आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज। मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता।